माझे नाव चंद्रकांत एकनाथ चव्हाण, राहणार कोंबडवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। तर मला जो असा त्रास होत होता, त्या त्रासापासून महिना दीड महिना मी इकडे तिकडे भरपूर दवाखाने केले, पण मला काही फरकच पडेना झाला आहे। नंतर मी असं सातारला गेलो। सातारला गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी पण मला सांगितलं की ऑपरेशन शिवाय ह्याला पर्यायच नाही। तिथून मी काय केलं, ते माझ्या मुलांनी नंबर मग घेतला। एक जणांना आमच्या गावच्या शेजारीचे एक होते, त्यांच्या मुलाकडून नंबर घेतला। मग सातारावरून मी ऑपरेशनला गेलेलो। तिथून नंबर भेटल्यानंतर मी कराडला आलो। कराडचा नंबर ते डॉक्टर सत्यजित पाटील आयुर्वेदिक दवाखाना, त्यांनी मला बोलवल्यानंतर मी इथं आलो माझी कागदपत्र घेऊन। तर त्यांनी ते माझे रिपोर्टही बघितल्यानंतर त्यांनी मला पूर्ण माझा बॅलन्स सुटलेला, त्या डॉक्टरने मला सल्ला दिला की तुम्हाला 99% बरं करतो म्हणून। तिथंच मला भरपूर आधार भेटला। त्या आधारावर मला त्यांनी महिनाभर ट्रीटमेंट माझी चालू केली। 30 दिवस मला अपडाऊन करत होते 4 व्हीलर गाडीतून, कारण मला पूर्ण असा म्हणजे माझ्या अंगात बॅलन्सच नव्हता। मला 2-3 लोक असे म्हणजे धरून आणत होते। जेवण हे असं चमच्यानं देखील मला खाता येत नव्हते। असल्या परिस्थितीत त्या डॉक्टरांनी मला एक महिनाभर ट्रीटमेंट केल्यानंतर परत त्यांनी मला एक 8 दिवस मला कंटिन्यू म्हणजे असं 8-8 दिवसाच्या फरकाने बोलवलं। 8 दिवसाच्या नंतर 15 दिवस घेतले, 15 दिवसाच्या नंतर महिन्याने घेतले। आता पूर्णपणे मी क्लिअर बरा झालो आहे। त्याच्यामुळं कसं आहे, या डॉक्टरांनी मला तसे चांगला सल्ला दिला। नाहीतर प्रत्येक डॉक्टर असे म्हणे की तुम्हाला ऑपरेशन केले तर म्हणे 60 नाहीतर 70%च पेशंट क्लिअर होईल। त्याच्यामुळं काय केलं, मला माझ्या पोटात म्हणजे धक्की भरलेली होती की मी यातून बरा होतो का नाही। पण ह्या डॉक्टरांनी मला सल्ला दिला, त्या सल्ल्यातून मी आता पूर्णपणे बरा झाला। आता मी स्वतः एसटीने माझ्या गावावरून अपडाऊन एकटा म्हटलं तरी करतो, जोडीला देखील कोणी येत नाही। अशा परिस्थितीत मी कराडला येऊन जाऊन करतो आहे।